ताई, भूषण पतंगेच्या मृत्यू संदर्भात आपण पत्रकार परिषद घेतली. काय नेमकं आपलं म्हणणं आहे? भूषण पतंगे याला नकली बनावट नोटा प्रकरणी 4 तारखेला अटक करण्यामध्ये आली होती. त्यानंतर 9 तारखेपर्यंत पीसी होता. ज्या वेळेला 4 तारखेला अटक करण्यात आली, जिल्हाभरामध्ये सगळ्यांचं लक्ष पोलीस प्रशासनाकडे होतं की लवकरात लवकर पोलीस या गोष्टींच्या चौकशी करून पर्दाफाश करतील आणि ह्याच्यासोबत असणाऱ्या सह आरोपींना देखील या आपल्या समोर आणतील. परंतु प्रत्यक्षात वेगळंच घडलं की 9 तारखेपर्यंत पीसी असतानाच 6 तारखेला त्यांची आरोपीची तब्येत अतिशय अत्यवस्थ झाली आणि त्यानंतर मेडिकल ग्राउंडवर त्यांना त्या आरोपीला MCR मिळाला आणि ह्या MCR मध्ये ज्या वेळेला जिल्हा आपल्या वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं त्यावेळेला तिथे त्यांच्यावरती व्यवस्था नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार न करण्यात आले आणि आरोपीला डायरेक्ट JJ हॉस्पिटलला नेण्यात आलं. JJ हॉस्पिटलला 2 दिवस तो आरोपी व्हेंटिलेटरवर होता आणि व्हेंटिलेटर नंतर त्याचा मृत्यू झाला. आणि असा आकस्मिक मृत्यू कसा काय होऊ शकतो, ह्या मागे हा संशयास्पद असा हा मृत्यू आहे. कारण त्यामागे ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या पेपरवर आहेत. पोलिसांच्या तपासाच्या काही गोष्टी आहेत, न्यायालयासाठी त्यांनी दिलेले जे काही त्यांचे जबाब लिहिलेले आहेत या सुद्धा अतिशय संशयास्पद आहेत. यामध्ये तपास अधिकारी कोण आहेत, हा जो काही सत्र हे थोड्या दिवसामध्येच एका आठवड्यामध्ये एक प्रकारे जसं काही नाटक घडतं संशयास्पद अशा प्रकारे हे नाटक झालंय. नाटक घडवून आणल्यासारखं वाटलंय आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे. आज त्यांचे कुटुंब निराधार झालेलं आहे. त्याची पत्नी विधवा, आज 30 वर्षाची तरुण आहे, लहान मुलगा आहे, हे सगळे रस्त्यावर आलेले आहेत. आणि न्यायालयाला शिक्षा देण्याचा अधिकार असताना न्यायालयामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली असती, परंतु कुठल्याही न्यायालयापर्यंत त्या आरोपीला न पोहोचू देता त्या आरोपीचा MCR मध्येच मृत्यू झालेला आहे. या सगळ्या गोष्टी या संशयास्पद आहेत. भारतीय राज्यघटनेने संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या बळावर आज प्रत्येकाच्या चौकामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे एक प्रकारची भीती तयार झालेली आहे. आणि या भीतीतून सगळ्यांना वाटत आहे की ह्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या सगळ्या लोकांचा पर्दाफाश झाला पाहिजे लवकरात लवकर. आणि म्हणूनच मी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन भारत या माध्यमातून, आमच्या ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून, अनेक आमच्या समविचारी महिला संघटनेच्या माध्यमातून जनहितासाठी या ठिकाणी ह्या आरोपीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या सगळ्या लोकांवर कायदेशीर कारवाई व्हावी, तपास व्हावा, मृत्यू का झाला या सगळ्या गोष्टींचा तपास व्हावा, यासाठी लवकरात लवकर गृहराज्यमंत्री यांची भेट घेणार आहे.